नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये नीटच्या संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी होती. आज दिवसभरामध्ये 2 सेशनमध्ये एकूण सुप्रीम कोर्टामध्ये ह्या विषयाच्या संदर्भाने डिटेलमध्ये सुनावणी झाली. वेगवेगळे विषय जे एका बाजूनं रिनीट व्हावी म्हणून जे मांडलेले आहेत किंवा दुसऱ्या बाजूनं रिनीट का होऊ नये या संदर्भानं जे तर CBIचे जे रिपोर्ट्स आहे किंवा NTAची जी काय बाजू आहे किंवा केंद्र सरकारची जी बाजू आहे ती मांडण्यात आली. या आजच्या एकूणच सुनावणीमध्ये जे वेगवेगळे विषय या मॅटरला धरून आहेत त्यामध्ये मग पेपर लीकचा मुद्दा असेल किंवा ग्रेस मार्क दिल्याच्या संदर्भाचा मुद्दा असेल किंवा टेलिग्रामवर पेपर लीक होण्याचा मुद्दा असेल किंवा पटना, त्यानंतर हजारीबाग, त्यानंतर गोध्रा या ठिकाणी पेपर लीकच्या संदर्भात जे काय विषय आहेत त्या संदर्भात असेल, अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन डिटेलमध्ये आज चर्चा झालेली आहे. आणि एकूणच जे काय सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात आल्या त्यानुसार पेपर काही अंशी लीक झाला आहे, परंतु त्याचा फायदा खूप मुलांना मिळाला आहे किंवा तो सोशल मीडियावर पब्लिश झाला होता किंवा त्याच्यामुळे खूप मुलांचं बेनिफिट झालं आहे, बेनिफिशरीज खूप आहेत. अशा पद्धतीचं कुठेही जे तर पुटअप करण्यात आलेलं नाही आहे. काही अंशी काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे अशा पद्धतीची जी बाजू आहे NTAच्या वतीनं मांडण्यात आली. सुप्रीम कोर्टाने मागच्या जेव्हा हिअरिंग झाली होती 8 तारखेला, त्यानंतर त्यामध्ये जे गाईडलाईन त्यांनी दिलेली होती त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी महत्त्वाच्या NTAला डायरेक्ट केलेल्या होत्या. त्यामध्ये पेपर कशा पद्धतीनं लीक झाला, त्यानंतर पेपर कधी लीक झाला आणि पेपर लीक झाला आणि पेपर कंडक्ट झाला यामध्ये नेमकं अंतर किती होतं, या 3 गोष्टीच्या संदर्भामध्ये विशेषतः विचारणा केली होती. तर आज NTAच्या वतीनं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत डिटेलमध्ये त्यांची बाजू जी ती मांडण्यात आलेली आहे. यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे की तो गोध्रामध्ये जे मॅटर झालं होतं तर ते मॅटर असं होतं की तिथली ज्या ठिकाणी ती एक्झाम होती त्या ठिकाणच्या शिक्षकांनीच काही फिजिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन ब्लँक ठेवा, मग त्यानंतर ते आपण भरूयात वगैरे अशा पद्धतीची काहीतरी टिप्पणी केलेली होती. तर त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी जे येतं त्यानंतर अटक झाली होती. त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्या या बाबतीत जे तर NTAनं डिनाय केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो हजारीबागचा. तर त्या ठिकाणी जे तर NTAच्या वतीनं असं उत्तर देण्यात आलं की पेपर जे आहेत 24 तारखेला डिस्पॅच झाले, 3 तारखेला हजारीबागला पोहोचले. त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तो पेपर ट्रॅव्हल झाला तर त्या दरम्यान कुठेतरी तो पेपर लीक झाला, परंतु त्याची व्याप्ती फार नव्हती आणि त्यामुळं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह त्यांची बाजू मांडली. त्यानंतर एक महत्त्वाचं सेंटर जे येतं पटनामध्ये जे मॅटर झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने पटना पोलिसांचा जो रिपोर्ट आहे तो मागवलेला आहे. म्हणजे कोणतेही फायनल डिसिजन देण्यापूर्वी सुप्रीम कोर्टसुद्धा जे महत्त्वाचे डिटेल्स आहेत ते सगळं बघूनच पुढचा डिसिजन ते देतील अशा पद्धतीचं त्यांचं आतापर्यंतचं सगळं ऑब्झर्वेशन आणि त्यांची जी काय डायरेक्शन्स त्यांनी दिले त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे मुद्दे सुप्रीम कोर्टापुढं मांडण्यात आले त्यामध्ये मुलांच्या ग्रेस मार्क्सचा एक मुद्दा त्यामध्ये आला. तर ग्रेस मार्क्स का दिले गेले तर त्या संदर्भात टाईम लॉस झाला म्हणून मुलांना कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून ग्रेस मार्क्स दिले अशा पद्धतीचं NTAचं उत्तर होतं. परंतु हे सगळं मॅटर सॉल्व करण्याच्या संदर्भाने परत एकदा एक्झाम घेऊन त्यामध्ये जे मुलं अपियर झाले त्यांचाही रिझल्ट 30 जूनला NTAने लावलेला आहे. एक मुद्दा अजून एक चर्चेला आलेला होता तो म्हणजे रजिस्ट्रेशन विंडो ओपन परत का झाली होती. तर त्या संदर्भामध्ये साधारण NTAच्या वतीनं सांगण्यात आलं की रजिस्ट्रेशन ओपन का करण्यात आले हे सुप्रीम कोर्टाने जेव्हा विचारलं तर 2 दिवसासाठी जेव्हा रजिस्ट्रेशन ओपन झाले होते त्या दरम्यान एकूण रजिस्ट्रेशन किती झाले आणि त्या रजिस्ट्रेशनमधले जे विद्यार्थी आहेत त्यापैकी पहिले 1,08,000 रँकमध्ये एकूण मुलं किती आहेत तर अशी विचारणा पण झाली होती. तर फ्रेश रजिस्ट्रेशन त्या दरम्यानच्या काळामध्ये 1594 झाले होते आणि या 1594 पैकी 44 विद्यार्थी हे 1,08,000 रँकच्या आतमध्ये आहेत. म्हणजे 44च मुलं या 15,094 मधून 44 मुलांना
असे मार्क्स आहेत की जे 1,08,000च्या आत त्यांचा रँक आहे. रजिस्ट्रेशन ओपन का केले गेले तर त्या संदर्भामध्ये 9,000 काहीतरी ईमेल त्यांना मिळाले होते आणि 300 काहीतरी वेगवेगळ्या कंप्लेंट त्यांच्याकडे होत्या, प्लस एक विद्यार्थ्याचं पेमेंट करू न शकल्यामुळं तो कोर्टामध्ये गेला होता. तर अशी सगळ्यांची ओव्हरऑल डिमांड लक्षात घेता 2 दिवसासाठी रजिस्ट्रेशन विंडो ओपन केली होती, असंही जे येतं NTAच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलं. जी CBIची रिपोर्ट आहे तर ती रिपोर्ट पब्लिक करा, पब्लिकली ती बाहेर येऊ द्या, या संदर्भामध्ये पिटिशनर जे आहेत त्यांची डिमांड होती. परंतु कॉन्फिडेन्शियल डेटा आहे त्यामुळं तो डेटा सगळ्यांसाठी पब्लिकली करता येणार नाही, अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन होत्या. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय जो येतो, जे पहिले टॉप 100 स्टुडंट आहेत तर ते नेमके कुठले आहेत, महाराष्ट्रातले किती आहेत किंवा इतर राज्यातले किती आहेत, या संदर्भामध्ये सुद्धा NTAला विचारणा करण्यात आली होती. तर जे टॉप 100 स्टुडंट आहेत पूर्ण भारतातले, त्यापैकी हे वेगवेगळ्या स्टेटचे आहेत. एकूण 18 स्टेटचे हे विद्यार्थी आहेत. पर्टिक्युलर एखाद्या स्टेटचे हे मुलं नाहीत, वेगवेगळ्या स्टेटचे हे मुलं आहेत. याही संदर्भामध्ये जे ते NTAकडनं सुप्रीम कोर्टामध्ये माहिती देण्यात आली. म्हणजे पर्टिक्युलर एकाच ठिकाणच्या मुलांना फायदा मिळाला असा जो काही क्लेम आहे पिटिशनरचा किंवा जे रिनीट व्हावी म्हणतायत त्यांचा, तर तो सुप्रीम कोर्टाकडे जे माहिती पुरवली जाते NTAकडनं, त्यातून असं लक्षात येतं की हे जे टॉपर्स आहेत पूर्ण भारतामध्ये, एकूण पहिले जे 100 टॉपर्स आहेत ते वेगवेगळ्या स्टेटचे आहेत. एकूण 18 स्टेट आणि युनियन टेरिटरीचे ते मुलं आहेत, पर्टिक्युलर एकाच ठिकाणचे नाहीत, असंही या आजच्या मॅटरमध्ये जे तर सुप्रीम कोर्टाच्या पुढं मांडण्यात आलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची गाईडलाईन जी आहे ते NTAला परत दिलेली आहे की तुम्ही जी परीक्षा कंडक्ट केली, जवळजवळ 5,700 काही सेंटर्स होते, तर त्या सेंटरचा जो रिझल्ट आहे तो पब्लिश करा परत एकदा, म्हणजे सेंटर वाईज पब्लिश करा, अशा पद्धतीची गाईडलाईन आहे. म्हणजे जर एखाद्या सेंटरवर 800 मुलं होते तर त्या 800 मुलांचा सेपरेट रिझल्ट पाहता आला पाहिजे. त्या 800 मुलांमध्ये कुणाला किती मार्क मिळाले हे, म्हणजे रिझल्ट जो आहे तो त्यामध्ये एक गाईडलाईन आहे की मुलांची कॉन्फिडेन्शियल जो डेटा आहे, म्हणजे नाव वगैरे जे आहे ते पब्लिकली करू नका, परंतु रिझल्ट परत एकदा पब्लिश करा. आता तो कशा पद्धतीनं NTA पब्लिश करेल हे बघणं फार महत्त्वाचं असेल. खरं म्हणजे त्यांना उद्या शुक्रवार आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत हा रिझल्ट पब्लिश करायची गाईडलाईन होती, परंतु NTAच्या रिक्वेस्टमुळं सॅटर्डे दुपारी 12पर्यंत यासाठी जे येतं त्या सुप्रीम कोर्टानं NTAला वेळ वाढवून दिलेली आहे. थोडक्यात NTAला हे सुप्रीम कोर्टाला हे बघायचं आहे की सेंटर वाईज जेव्हा रिझल्ट पब्लिश होतोय तर कुठल्या सेंटरवर साधारण काय रँक वगैरे मुलांनी मिळवलेले आहेत, मार्क्स किती मिळवलेले आहेत, असं एक तर ॲक्च्युली त्यांना बघायचं असणार आहे. आता आजचा ओव्हरऑल खूप सगळे जे 11 तारखेला काय होतं की 8ची सुनावणी 11ला गेली, परंतु 11ला वेळ कमी असल्यामुळं खूप मुद्दे समोर असल्यामुळं ते डायरेक्ट एक्सटेंड करून 18ला, म्हणजे आजच्या डेटला ती पोस्टपोन झाली होती. आज सगळे जवळजवळ मुद्दे डिस्कशनमध्ये आले आणि मग ते पटनाचा विषय असेल, हजारीबागचा विषय असेल, गोध्राचा विषय असेल, ग्रेस मार्क्सचा विषय असेल, टेलिग्रामवर पेपर लीक होण्याचा विषय असेल, असे सगळे मुद्दे जे तर आज सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला आले. आणि आता रिनीट होण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत फेवरमध्ये नाही आहेत. NTAचा रिपोर्ट हा रिनीट होऊ नये या संदर्भाने आहे, केंद्र सरकारचा रिपोर्ट पण त्याच फेवरमध्ये आहे, CBIचा रिपोर्ट पण जवळजवळ त्याच फेवरमध्ये आहे. आणि फायनली आता 22 तारखेला सकाळी 10:30 वाजता जे तर नेक्स्ट हिअरिंग जी तर सुप्रीम कोर्टामध्ये ठेवलेली आहे. मोस्ट प्रॉबेबली आपल्याला सोमवारी 22 तारखेला जे तर हा सुप्रीम कोर्टाचा फायनल डिसिजन येऊ शकतो. खूप असे विद्यार्थी आणि पेरेंट्स जे ते आज फार चिंतेमध्ये होते की नेमकं काय होईल, कसं होईल, परंतु ओव्हरऑल सगळी परिस्थिती पाहता मी सुरुवातीपासून सांगत होतो की रिनीट होणं शक्य नाही आहे. पेपर लीक झाला हे NTAनं मान्य केलं, परंतु त्या पेपरची लीक होण्याची व्याप्ती ही फार मोठ्या स्वरूपामध्ये नाही आहे. हे सुरुवातीपासून पहिले तर त्यांनी मान्य केलं नाही, नंतर सुप्रीम कोर्टाच्या समोर त्यांनी काही अंशी मान्य केलं की पेपर काही ठिकाणी 1-2 ठिकाणी लीक झाला, पण त्याची व्याप्ती फार नाही आहे, तो सोशल मीडियावर लीक झालेला नाही आहे, अशा पद्धतीचे त्यांनी जे बाजू जे येते त्यांची ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर 22 तारखेला सोमवारी नेमकं सुप्रीम कोर्टाने जी डिमांड केलेली आहे की सेंटर वाईज रिझल्ट पब्लिश करा,
हा एक मुद्दा जो NTA ला शनिवारी 12 वाजेपर्यंत हा मुद्द्याची पूर्तता करायची आहे। आणि अजून काही गोष्टी असतील ज्या सुप्रीम कोर्टाला जाणून घ्यायच्या असतील, विशेषतः पिटिशनरच्या बाजूने, पिटिशनरला त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या मुलांची याचिका आहे की रिनीट व्हावी त्यांना त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्ही प्रूव्ह करा की पेपर मोठ्या स्वरूपामध्ये लीक झालेला आहे। तुम्ही जर प्रूव्ह केलं तरच आम्ही रिनीटचं गाईडलाईन देऊ, अदरवाईज रिनीट होणार नाही आणि काउन्सिलिंग प्रोसेसला सुरुवात होऊ शकते। अशा पद्धतीचे गाईडलाईन म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं हे पिटिशनरला आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टीमध्ये समोर आलेलं आहे। सो आता आपल्याला 22 तारखेची वाट पाहायची आहे। अनेक विद्यार्थी व पालकांचा आज फार चिंतेमध्ये हा दिवस होता, परंतु ओव्हरऑल सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बाजूने आहेत। ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांच्या ॲडमिशन प्रक्रिया लवकरच सुरू होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण सगळ्या गोष्टी मुलांच्या रिनीट होऊ नये याच संदर्भाने आहेत। कारण एकूण 131 पिटिशन ह्या रिनीट व्हावी म्हणून आहेत, तर त्याच्या अगेन्स्ट 240 पिटिशन अशा आहेत की ज्या रिनीट होऊ नये, रिनीट व्हावी म्हणून 131 आणि 240 पिटिशन अशा आहेत की ज्या रिनीट होऊ नये याच्या संदर्भाने आहेत। सो मेजॉरिटी मुलांचं म्हणणं आहे की रिनीट होऊ नये। तर बघूया आता सुप्रीम कोर्ट काय गाईडलाईन देतील आणि काय डिसिजन देतील, तर ते 22 तारखेला आपल्यासमोर येईल। तुर्तास ओव्हरऑल आज दिवसभरामध्ये जे काही गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये घडल्या, जे काय डिस्कशन झालं, थोडक्यात तुमच्यापुढे मांडण्याचा मी हा प्रयत्न केला। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा। पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।